बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो. गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत. बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास. बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर. आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता. आज राहता शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं थोर समाजसेवक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, महान विचारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. राहता शहरात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत अभिवादन केलं. प्रसंगी राजेंद्र निकाळे यांनी महात्मा फुलेंचं कार्य सांगत अभिवादन केलं. प्रसंगी मोहनराव सदाफळ, ॲडव्होकेट नारायणराव कारले, भाऊसाहेब जेजूरकर, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने, मच्छिंद्र बनकर, दिलीप गाडेकर, भाजप नेते राजेंद्र पेपाडा, मुख्याधिकारी वैभव लोंढे, मेजर भानदास गाडेकर, भगवानराव टिळेकर, अनिल टिळेकर, विशाल गाडेकर, स्वप्नील गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, डॉक्टर KY गाडेकर, पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर, डॉक्टर PG गुंजाळ, डॉक्टर संजयजी उबाळे, शशिकांत लोळगे, पप्पू गाडेकर, शालिनीताई जेजूरकर, पूनमताई पावटे, मिलिंद बनकर, गणेश बनकर, मच्छिंद्र निधाने, प्राचार्य प्रमोद तोरणे सर, नानासाहेब गाडेकर, अरुण मोकळे सर, दिलीप नाना गाडेकर, पुंजहरी गाडेकर, दिलीप बागडे, उद्योजक नंदू माळवदे, राजेंद्र वाबळे, भाऊसाहेब सदाफळ, अरुण गाडेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किशोर बोरावके, उपाध्यक्ष चेतन गाडेकर, शहराध्यक्ष संतोष लोंढे, हेमंत अनाप, समता परिषद संपर्क व प्रसिद्धी प्रमुख अनिल पावटे आदी मान्यवरांनी केलं होतं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब गाडेकर यांनी केलं. सूत्रसंचालन चेतन गाडेकर यांनी करत आभार प्रदर्शन अनिल पावटे यांनी मानले. कोण होते आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं? एका महिलेने त्यांना प्रश्न विचारलेला असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं? त्या महिलेला संजय आवटेंनी विचारलं की तुम्हाला काय माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी? म्हणजे त्यांनी पहिली शाळा काढली आहे. हो, पहिली शाळा काढली 1848ला मिस फरारच्या सहाय्याने. पण ती शाळा कोणासाठी काढली? तर पहिल्या सर्व मुली ब्राह्मण होत्या. दुसरं कार्य काय सांग म्हणे? केशवपण तयार केला. आणि केशवपणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेने कुठलाही मीडिया नव्हता. त्यावेळेस 2000 नावी समाजाचे आमचे बांधव त्या ठिकाणी OBC बांधव जमा केले आणि त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेने केशवपणाच्या विरोधात त्या ठिकाणी केशवपणाचं बंदीचा ठराव संमत केला. केशवपण कोणात व्हायचं? कोकणस्थानमध्ये व्हायचं. तिसरं कार्य सांग म्हणे. तर तिने सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या महिला विधवा परित्यक्ता असतील त्यांच्यासाठी आश्रम तयार केला. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी 42 अशा महिलांच्या डिलेवऱ्या केल्या होत्या आणि त्यांचं संगोपन त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की जिला मुलगा सांभाळायचा असेल त्यांनी स्वखुशीने घेऊन जावं, नाहीतर तिला जर अडचण येत असेल, सामाजिक अडचण येत असेल तर तिने याच ठिकाणी ठेवा, आम्ही त्या मुलाचा सांभाळ करू. आणि त्यांनी दत्तक घेतलेलं यशवंतराव सुद्धा त्याचंच एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य खूप मोठं आहे. ते चांगले उद्योगपती होते, शिक्षण प्रणेते होते. आणि असा महामाणूस ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले ज्यावेळेस सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहितात, शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहितात, त्यानंतर एक नाटिका लिहितात, त्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवबा ज्यांनी माहिती करून दिला, शिवबाची खरी जयंती त्यांनी सुरुवात केली, अशा महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य खूप मोठं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगता येण्याजोगतं नाही किंवा त्याला अथांग महासागराची त्याला सीमा नाही. असं महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य आहे. ते एखाद्या समाजासाठी नव्हतं, तर मानवी मूल्यांचा जो लढा होता त्या मानवी मूल्यांच्या लढ्यासाठी हे कार्य होतं. आणि म्हणून मानवी मूल्यांचा ज्या ठिकाणी लढा असतो त्या ठिकाणी शिवबा असेल, ज्योतिबा असेल आणि बाबासाहेब असेल यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. अशा सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि पुढच्या वक्त्यांना विनंती करतो की आपण जे मुद्दे झालेले ते मुद्दे सोडून दुसऱ्या मुद्द्यावर भाषण करावं, जेणेकरून आपल्या भाषणात लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. शिक्षणासाठी त्यांनी पुढं केलं आणि खऱ्या अर्थाने महिलांना शिक्षणातही पुढे आणलं पाहिजे अशी भावना त्यांची होती. त्यांनी गोरगरिबांना आपल्या घरातील पाण्याचा हौद त्या ठिकाणी रिकामा करून दिला. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने फार मोठं काम केलेलं आहे.
त्यांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने या जयंतीच्या निमित्ताने आपण आचरणात आणण्याची गरज आहे. मी पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो व आपल्या सर्वांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्योतिबा फुलेंनी आपल्याला शिक्षण दिलं व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं. हे सर्व महापुरुष होते, हे ध्येयवादी विचाराचे होते. त्यांच्याकडे एक प्रकारचं अँबिशन होतं. मॅन कांट सक्सेस इज लाईक इफ अँबिशन इज ॲबसेंट. म्हणजे जर माणसाच्या जीवनामध्ये जर ध्येय जर असलं तो प्रत्येक माणूस यशस्वी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणामध्ये जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्या मनामध्ये स्वराज्य कोरलं आणि म्हणून हा हट्ट हा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. जिजाऊ माँसाहेब त्यांच्यासाठी गुरु होत्या आणि सर्व काही आपल्या आईला आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य सत्यात उतरून दाखवलं. त्यासाठी त्यांनी 18 पगड जातीचे लोक गोळा केले व स्वराज्य हे त्यांनी निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते की त्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचले नाही. अशा आपला हिंदू राजा अभिमाने यांनी आज स्वराज्य आपल्याला दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला मग पुढे काय हे सर्व महत्त्वाचं असतं. आपण एखादी जमीन घेतो, एखादा प्लॉट घेतो, आपण त्याचा प्लॅन काढतो. या दिशेला हे पाहिजे, या दिशेला ते पाहिजे, हे पाहिजे. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर पुढं काय, पुढं कशा पद्धतीने हे करायचं हे सर्व महत्त्वाचं आहे. लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या करता चालवलेली जी लोकशाही आहे ती खऱ्या अर्थाने अंमलात आणली पाहिजे. अहो सुईच्या टोकापासून तर आबाळापर्यंत या सर्व गोष्टींचा अभ्यास संविधानाचा बाबासाहेबांनी केला. प्रत्येक जाती धर्माला, प्रत्येक जाती व्यवस्थेला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि खऱ्या अर्थानं संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हेच खरं वाघिणीचं दूध आहे. जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. नंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे आपल्याला दिलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी तर एका वाक्यात सांगून टाकलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढं एक अनर्थ सर्व अविद्येने केलं. अविद्या म्हणजे काय, अहो शिकला पाहिजे. शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणून जर हा बहुजन समाज जर शिकला, बहुजन समाजाने जर शिक्षण घेतलं आणि तो खऱ्या अर्थानं जर आपल्या याच्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये उतरला तर निश्चितपणाने त्याचा फायदा इतर समाजाच्या, सर्व समाजाच्या लोकांना होईल. आणि